आता हे 10वीचं दाखवलंय, 12वीचं दाखवलंय आणि सीईटी पर्सेंटाईल आणि 10वीचे मार्क्स इथं दाखवलेले आहेत. म्हणजे एखादा मुलगा खरंच हुशार असेल तर त्याला सीईटी मध्ये चांगले मार्क मिळतातच. पुढे हे मी तुम्हाला एक, आता मॅथ्स किती कुणी हुशार असेल तो मॅथची जर परीक्षा 10वी 11वी 12वीची देणार असेल, पेपर देत असताना तो मनापासूनच पेपर लिहित असेल, मॅथ्स चांगला असेल, 11वीला चांगले मार्क मिळणार, 12वीला चांगले मार्क मिळणार आणि त्याला फायनली सीईटीला पण तेवढेच मार्क मिळणार. हे मी नाही म्हणत, हा याच्या आधीचे आकडे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकतात. त्यामुळे इथं जे आहे मॅथ्समध्ये त्याला इतके कमी मार्क्स मिळालेले आहेत 12वीला, पीसीएम मध्ये असे मार्क्स मिळालेत आणि सीईटी पर्सेंटाईल एवढं तिथं मिळालंय. आता ह्याचं खरं गुपित काय आहे हे पुढे मी जे आपल्या सर्वांना सांगणार आहे ते बघितल्यानंतर तुमचे डोळे हे कुठेतरी पांढरे होतील अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे. पुढे घ्या. आता याच्यामध्ये पीसीएम मध्ये 80 पेक्षा अधिक गुण असलेले विद्यार्थी, आपण काय करू, अनेक वर्षांपासून आलेला इतिहासाचा थोडासा अभ्यास करू. 2020 मध्ये 100 विद्यार्थी जर मेरिट लिस्टमध्ये असतील, फर्स्ट टू 100 हे मेरिट लिस्ट होल्डर आहे, त्याच्यातले किती लोकांना 80 पेक्षा जास्त होते, तर 98% म्हणजे 98, 100 पैकी 98 लोक. 21 मध्ये 100 पैकी 100 लोकांना 11वीला आणि 12वीला त्यांना 80 पेक्षा जास्त टक्केवारी होती. मग 22ला ती 99% होती. म्हणजे 99% म्हणजे 100 पैकी 99 मुलांना 80 पेक्षा जास्त मार्क असायचे. गफलत कुठं झाली ही 23 पासून सुरू झाली, जेव्हा 100 पैकी 88 लोकांना फक्त 80च्या पुढे मार्क्स होते. मग ते प्रमाण 24 मध्ये 63 वर आलं, 25 मध्ये 66 वर आलं, 26 मध्ये ते 43 वर आलं. मग आम्ही म्हणलं की अरे बाबा 23 मध्ये असं काय गडबड झाली, याच्या खोलात आपण जाऊ, कारण का हे आकडे पडत चाललेले आहेत. मग आम्ही याच्या खोलात गेलो. पुढे घ्या. आता हे 10वी मध्ये सुद्धा आम्ही ते बघितलं. 20 मध्ये 10वी मध्ये 80च्या पुढे असणारे 100 पैकी 100 होते, 100 पैकी 100. 22ला 98 होते, नंतर हा आकडा पडत गेला पुढे. म्हणजे याच्यावर कुठं ना कुठेतरी कळतं की 10वीचे मार्क्स, 11वीचे मार्क्स आणि 12वीचे मार्क्स हे महत्वाचे होते. आणि जो खरंच 11वी 12वी 10वी मध्ये हुशार होता तो सीईटी मध्ये सुद्धा चांगले मार्क घेत होता. पण 2023 नंतर काहीतरी गडबड झाली. आता याचा मी जास्त विषय घेणार नाही, हा तुम्हाला माहिती आहे. नगरसेवकाची 2 मुलं, यांना आत मार्क्स वेगळे असले तरी पर्सेंटाईल सेम मिळालं. दोघं एकाच परिवारातले, सेंटर एकच मिळालं. आणि सत्ताधारी नगरसेवकाची मुलांवर ठीक आहे, मी आक्षेप घेत नाही त्यांच्या शैक्षणिकच्या कॅपॅसिटीवर, पण मुद्दा काय की एकच सेंटर एकाच घरातल्या व्यक्तीला हे असं कसं होऊ शकतं. कारण का अनेक व्हिडिओ तुम्ही ऑडिओ बघितलेले आहेत ज्याच्या सेंटर बद्दल बोललं जातं, म्हणजे सेंटर मॅनेज केले जातात. पुढे आता हे जेव्हा मी मतदारसंघामध्ये गेलो तिथे एक मुलगा मला भेटला, त्याचे पालक मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं प्रॉब्लेम काय की नॉर्मलायझेशन आणि पर्सेंटाईल याच्यामध्ये घोळ केला जातो, याच्यामध्ये फसवणूक केली जाते. एमपीएससी मध्ये नॉर्मलायझेशन असतं आणि सीईटी मध्ये पर्सेंटाईल असतं. या मुलाला 104 मार्क पडले. मग 104 मिळाले 200 पैकी, तर त्याला पर्सेंटाईल कुठं किती मिळाला पाहिजे होतं, 50, 55, 60च्या आसपास. म्हणजे किती मुलं बसली, मग किती लोकांना किती मार्क मिळाले, मग काय पर्सेंटेज होतं, असं काहीतरी एक गणित असतं, त्याच्यातून पर्सेंटाईल काढलं जातं. त्याला 200 पैकी 104 मार्क पडून सुद्धा त्याचं पर्सेंटाईल आलं 9. मग मुलगा आणि वडील गेले कुठं, सीईटीचा प्रमुख कार्यालयाला. त्यांनी म्हणलं की आम्हाला हा फॉर्म्युला द्या. तिथले अध्यक्ष आणि अधिकारी म्हणाले आम्ही देऊ शकत नाही. ते म्हणाले का देऊ शकत नाही, नाही नाही हे कॉन्फिडेन्शियल गोष्ट असते, आम्ही देऊ शकत नाही. आरटीआयच्या माध्यमातून द्या, तेही आम्ही देऊ शकत नाही. त्यालाही त्यांनी उत्तर दिलं नाही. आम्ही आज एक पत्र तिथे लिहिणार आहोत की याबद्दलची माहिती आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. त्यामुळे इथं काय ना काहीतरी घोळ झालाय, हे 100% खरं आहे. पुढे आता हा ऑडिओ तुम्ही ऐकलेला मी बोलणार नाही. याच्यामध्ये 15 लाख रुपये ऑफर केले जातात, सेंटर मॅनेज केलं जातं. पुढे घ्या, पुढे घ्या, पुढे घ्या.
आता हे बघा, इथं सुरू होतो पैशाचा खेळ. म्हणजे गरीब आई वडील इकडनं पैसे आण, तिकडनं पैसे आण, 3 लाख गोळा कर, 4 लाख गोळा कर, 2 लाख गोळा कर, मुलांना क्लासेसला लाव. आपलं छपराचं घर छपराचंच राहतं. आपण कधी तिथं माडी बांधू शकत नाही का? मुलांचं शिक्षण करायचं असतं. मोटरसायकलवर प्रवास करत असतील तर गाडी घ्यायचं स्वप्न आई वडिलांचं असताना सुद्धा मुलांना शिकवण्यासाठी आई वडील गाडी घेत नाहीत, पण मुलांना शिकवतात का? जे आपल्याला जमलं नाही कदाचित आपल्या मुला मुलीकडनं त्या गोष्टी होऊ शकतील जर डॉक्टर इंजिनियर झाल्यानंतर. पण मग घोळ कुठं होतो बघा? पैशाचा घोळ नेते आणि अधिकारी करतात आणि तिथं तो घोळ झाल्यामुळे सामान्य लोकांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये तिथं गोंधळ निर्माण होतो. आता 2021ला तिथं जेव्हा टेंडर झालं होतं, एडुस्पार्क या कंपनीला ते टेंडर मिळालं होतं. त्याच्यात लोएस्ट कोण होतं? तर लोएस्ट होतं TCS. 3दा टेंडर झालं, 3दा TCS हे लोएस्ट होतं, 3दा ते कॅन्सल केलं आणि कसं तरी एड्युस्पार्कला त्या ठिकाणी ते काम देण्यात आलं. मग एड्युस्पार्कली काय केलं? तर एड्युस्पार्कली ते काम दुसऱ्या एका कंपनीला दिलं. ती कुठली कंपनी? ती आहे मेरिट ट्रॅक कंपनी. आता मेरिट ट्रॅक कंपनीचं रेप्युटेशन काय हे थोडंसं बघा. जम्मू काश्मीरमध्ये मेरिट ट्रॅकला हे ब्लॅकलिस्ट केलं गेलं का? कारण त्यांनी परीक्षेमध्ये घोळ केला.